महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना, सुधारित NPS पेन्शन प्रणालीमध्ये या आहेत छुप्या अटी आणि शर्ती। तर बंधू भगिनींनो, काय आहे संपूर्ण वृत्त जाणून घेऊया। त्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा, शंका असल्यास कमेंट्स करून नक्की लिहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर विनंती आहे की सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। राज्यातील राष्ट्रीय पेन्शन धारक कर्मचाऱ्यांना दिनांक 1/11/2005 पासून सुधारित पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य शासनाकडून मोठा निर्णय घेतला आहे, परंतु यामध्ये काही छुप्या अटी शर्ती आहेत की जे राज्य कर्मचाऱ्यांना मान्य नाहीत। 50% पेन्शन प्राप्तीसाठी कमाल सेवेची अट। सगळ्यात पहिला प्रश्न, सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये NPS धारकांना 50% पेन्शन मिळेल अशा पद्धतीत सुधारित पेन्शन प्रणाली अस्तित्वात आणली आहे, परंतु या सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये सेवानिवृत्तीनंतर शेवटच्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून प्राप्तीसाठी कर्मचाऱ्यांची शासन सेवेतील किमान सेवा ही 30 वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक होणे आवश्यक असणार आहे, जे की जुनी पेन्शन योजनामध्ये फक्त 10 वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर देखील सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून प्राप्त होते। तर स्वेच्छानिवृत्ती प्रकरणी 20 वर्षे सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळणाऱ्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून प्राप्त होते। तर सुधारित पेन्शन प्रणालीमध्ये स्वेच्छानिवृत्ती प्रकरणी कोणत्याही प्रकारची तरतूद केली गेली नाही। NPS मधील कर्मचाऱ्यांचे योगदान कायम। NPS प्रणालीमधील कर्मचाऱ्यांचे 10% योगदान सुधारित राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये कायम ठेवण्यात आलेले आहे। तर ही कपात करण्यात आलेली रक्कम कर्मचाऱ्याला परत दिली जाणार नसून सुधारित राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये सदरचे कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा वापर करूनच पेन्शन दिली जाणार आहे। पेन्शन वृद्धी व GPF लाभ लागू नाही। सदर राष्ट्रीय सुधारित पेन्शन प्रणालीनुसार कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनप्रमाणे पेन्शन वृद्धी तसेच भविष्य निर्वाह निधी लाभ लागू असणार नाहीत। अर्थातच मित्रो, सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना ही गोंडस नावाखाली कर्मचाऱ्यांची दिशाभूल करणारी पेन्शन योजना आहे। याचा विरोध आपण कायम ठेवला पाहिजे आणि जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही तोपर्यंत आपण आपला लढा सतत सुरू ठेवूया, असं माझं मत आहे। तुम्हाला काय वाटते ते तुम्ही कमेंट्स करून नक्की लिहा। संपूर्ण महाराष्ट्रभर आपले व्हिडिओ पाहतात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे परत एकदा मनपूर्वक आभार। लवकरच आपण 50,000 सबस्क्रायबरचा टप्पा पार पाडणार आहोत। परत एकदा धन्यवाद। परत भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओ सोबत। थँक्यू। जय महाराष्ट्र।